संजोग वाघेरे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू सरकली. नामसाधर्म्य असणारे उमेदवार उभे करून खेळला रडीचा डाव. महाविकास आघाडीने 33 मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदारांना घरी बसवण्यासाठी संजोग वाघेरे पाटील यांच्या रूपाने एक प्रामाणिक आणि विकासाभिमुख उमेदवार दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संजोग वाघेरे पाटील मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेशी गद्दार करून सत्ता स्वप्नांवर झुलणाऱ्या सोबत घरोबा करणाऱ्या विद्यमान खासदारांना संजोग वाघेरे पाटील यांना मिळणारा प्रचंड पाठिंबा घाम फोडत आहे. संविधानिक मार्गाने संजोग वाघेरे पाटील यांचा पाडाव करणे जवळजवळ अशक्य वाटू लागल्याने विद्यमान खासदारांनी रडीचा डाव खेळण्यास प्रारंभ केला आहे. 33 मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असणारे 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आमच्या सूत्रांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार विद्यमान खासदारांनी आपल्या कार्यकर्त्यांना हे करण्यास भाग पाडले आहे. परंतु खोट्याच्या कपाळी नेहमी गोटा येतो, म्हणूनच यापैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याची खात्रीशीर सूत्रांकडून समजते. याबाबत एकंदरीत जनतेतील प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न केला असता बहुतांश नागरिकांचे असे म्हणणे आहे की जर विद्यमान खासदारांनी गेल्या 2 टर्ममध्ये म्हणजे गेल्या 10 वर्षात प्रामाणिकपणे काम करत जनसेवा केली असती तर या डमी उमेदवार रूपी कुबड्या घेण्याची गरज पडली नसती. ज्या पद्धतीने अहवालांची कागदे रंगवण्याचे काम विद्यमान खासदारांच्याकडून होत आहे ती सर्व कामे प्रामाणिकपणे केली असल्यास नामसाधर्म्य असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज भरण्याची गरजच काय, असा प्रश्न देखील सामान्य जनता विचारत आहे. संजोग वाघेरे पाटील यांच्या नावाशी मिळतीजुळती असणारी नावे उमेदवार शोधण्यासाठी खासदार महोदयांना थेट नाशिक जिल्ह्यांपर्यंत जावं लागलं तर दुसरा उमेदवार रायगड जिल्ह्यातील असल्याचे समजते. नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत असताना काही नागरिकांनी असे मत व्यक्त केले की विचारांना हरवण्याचे मार्ग संपले की अशा प्रकारे रडीचा डाव खेळला जातो. तुर्तास देशामध्ये हुकुमशाही पद्धतीने राज्यकारभार करणारे मोदी सरकार विरुद्ध संपूर्ण देश असे चित्र पाहायला मिळत आहे. ही निवडणूक सामान्य जनतेची असून प्रस्थापितांना उलथवून टाकण्यासाठी मतदारसंघाच्या मतदानाच्या दिवशी घराच्या बाहेर पडणार आहेत. एकंदरीत सत्ता परिवर्तनाचे संकेत मिळू लागल्यामुळे विद्यमान खासदारांनी रडीचा डाव खेळला असल्याची प्रतिक्रिया समाजाच्या सर्व स्तरातून उमटत आहे. गेल्या 10 वर्षात स्वतः केलेल्या जी फार कामे आहेत कामांच्या जोरावरती निवडून येणे अशक्य वाटत असल्यामुळे विद्यमान खासदारांनी साम दाम दंड भेद ही नीती वापरणे सुरू केल्याचे उपरोक्त घटनेवरून सिद्ध होत आहे. महामुंबईसह संजय कदम, पनवेल.